हॅलो फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण पंढरनाथ राणेंच्या पुस्तकातील मिश्र स्वरूपाचे बुद्धिमत्तेमधील प्रश्न पाहत आहोत. आता हे प्रश्न आणि कूट प्रश्न अतिशय अवघड घटक आहेत, परंतु आपण जे वर्षभर शिकलो त्या संपूर्ण गोष्टीचा याच्यामध्ये वापर करायचा, उपयोजन करायचा आहे. प्रश्न घ्या. प्रत्येकाला चार गोळ्या याप्रमाणे वाटल्यास एक गोळी उरते. प्रत्येकाला चार गोळ्या याप्रमाणे वाटल्यास एक गोळी उरते. त्याच गोळ्या प्रत्येकाला तीन प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी उरतात. त्याच गोळ्या प्रत्येकाला 3 प्रमाणे वाटल्यास 12 गोळ्या बाकी उरतात. तर एकूण किती गोळ्या आहेत? आता पर्याय पहा. 65, 35, 44, 45. 65, 35, 44 आणि 45. आता इथे पर्याय कट पद्धत वापरायची म्हणलं तरी थोडंसं त्रासदायक आहे. 3 ने आणि 4 ने भाग जाणारी संख्या प्रत्येक वेळेस तिथं 1 उरते, 12 उरत आहेत. यापेक्षा समीकरण मांडून सोडवलं जास्त योग्य. प्रत्येकाला 4 मुलांची संख्या x मांडली, मुले x आहेत असं मानलं तर काय होईल पहा. प्रत्येकाला 4 गोळ्या वाटल्या म्हणजे एका मुलांची संख्या x आहे तर प्रत्येकाला 4 गोळ्या वाटल्या तर 4x झाल्या गोळ्या. प्रत्येक मुलाला 4 म्हणजे 4x. तेव्हा किती उरतात? 1 बाकी उरते. मी 4x अधिक 1 गोळ्या एवढ्या गोळ्या आहेत. आणि या जर गोळ्या 3 प्रमाणे वाटल्या मुलांना, याच मुलांना म्हणजे मुलांची संख्या वाढवायची नाही, कमी करायची नाही, 3 वाटल्या म्हणजे 3x होतील. आणि मग किती शिल्लक राहतात? 12. म्हणजे 4 वाटल्या तर 1 राहतात एवढ्या गोळ्या, आणि 3 वाटल्या तर 12 उरतात. या गोळ्या सारख्याच आहेत. म्हणजे समीकरण काय झालं? 4x अधिक 1 बरोबर 3x अधिक 12. हे सोडवायचे. हे 3x इकडे पाठवा, हे 1 तिकडे पाठवा. 4x मधनं 3x गेले, 4x वजा 3x बरोबर 12. हे अधिक 1 आहे तिकडे आले, वजा 1 होते. मी 4x मधनं 3x गेले, x बरोबर 11 वजा 1 10 मुले. ही काय आली? मुलं आपण मांडलेत. 10 मुले आहेत. 12 वजा 1 12 वजा 1 म्हणजे मुलं किती येतील? 11 मुलं आहेत. आणि मग गोळ्या किती आहेत? तर प्रत्येकाला 4 वाटल्या म्हणजे 11 चोक 44 अधिक 1 म्हणजे गोळ्या किती होतील? 45 गोळ्या आहेत. 45 गोळ्या आहेत. इकडे पहा, 45 गोळ्या आहेत. प्रत्येकाला 11 मुलं आहेत. 11 मुलांना 3 वाटल्या, 11 × 33. शिल्लक किती राहिली? 12. 42 मधनं 45 मधनं 33 वजा केल्या 12 शिल्लक राहतात. मग या पद्धतीनं समीकरण मांडून आपल्याला हे सोडवता आलं पाहिजे. पुढील प्रश्न घ्या. 2 स्वल्पविराम 3 4 2 3 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 2 3 4 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांच्या बेरजेला 6 ने भागल्यास उत्तर काय येईल? म्हणजे 2 3 4 या अंकापासून ज्या तयार होतात सर्व संख्या तयार करा, त्यांची बेरीज करा आणि त्या बेरजेला 6 ने भागलं तर उत्तर काय येईल? आता पहा की 2 3 एक अंक असेल तर त्यापासून एकच संख्या तयार होते. आता पहा, एक अंक संख्या 1, 2 अंक घेतले उलटे पलटे करून 2 संख्या तयार होतील. इथेच या पद्धतीनं आहे.
3 अंक किती संख्या तयार होतील? 6 संख्या तयार होतात. म्हणजे याच्यापासून 6 संख्या तयार होतील. मग त्याची बेरीज करायची. मग त्या तयार करू आपण. आता पहा, पहिल्यांदा मी तुम्हाला मांडून दाखवतो आणि मग त्याची ट्रिक देतो की कशी एकदम बेरीज करायची. आता 200 शतक स्थान कायम ठेवायचं. 234 याची बदल केली 243. आता 3 शतक स्थानी घेतला 324, 342. 4 शतक स्थानी घेतला 423, 432. आता यांची बेरीज करा. 4 आणि 3 7, 4 11, 12 13, 3 16, 2 18, 8. हातच्याले 1. इथे बेरीज येते 18 आणि हातचा 1, 19, 9. हातच्याले 1, 18 आणि 1, 19, 1998. आता या संख्या न मांडता बेरीज करता आली पाहिजे. या संख्या मांडून तर करतीलच सगळे, पण अंक किती आहे त्याच्यामध्ये? 3 अंक आहेत. संख्या किती तयार होतात? 3 अंकापासून 6 संख्या तयार होतात. प्रत्येक अंक प्रत्येक लाईनला किती वेळा येतो? 6 संख्या 3 अंकापासून प्रत्येक अंक प्रत्येक लाईनला 2 वेळा येतो. पहा तुम्ही, 3 2 वेळा आला, 4 2 वेळा आला, 4 2 वेळा आला, 3 2 वेळा आला, 2 2 वेळा आला. या लाईनमध्ये पाहिलं 3 2 वेळा आला, 4 2 वेळा आला, 2 2 वेळा, 2 2 वेळा, 3 2 वेळा, 4 2 वेळा. म्हणजे जर प्रत्येक अंक 6 वेळा असतील तर प्रत्येक अंक 2 2 वेळा येणार आहे लाईनला. मग एकदा आला तर बेरीज किती येईल? 4 आणि 3 7 अधिक 2 9 बेरीज येईल. म्हणजे एकदा आला तर 9 येते. मग 2दा आला तर 9 2 18 येईल. मग 18 8. हातचा आला 1. दशकाची बेरीज पण 18 आणि हातचा 1 19, 19 9. हातचा आला 1. याची शतकाची बेरीज 18 आणि हातचा 1 19, 1998 संख्या न मांडता आपल्याला आलं पाहिजे. आणि मग या संख्यांना काय सांगितले? 6 ने भागल्यास 1998ला 6 ने भागायचे. 1998ला 6 ने भागा. 6 18. बाकी राहिली 1. 1 वर 9 घेतला 19, 6 18. बाकी 1 वर 8 घेतले 18, 6 18. तर भागाकार आपल्याला प्रश्न काय आहे? 6 ने भागल्यास भागाकार किती येईल? तर भागाकार किती येतोय? 333. पर्याय क्रमांक 1 आहे. चला पुढील प्रश्न घ्या. एका संख्येच्या पाढ्यातील सर्व संख्यांच्या बेरजेला 11 ने भागले असता भागाकार 90 येतो व बाकी शून्य उरते तर त्या पाढ्यातील शेवटची संख्या कोणती? पाढा आहे. उदाहरणार्थ जर आपण घेतलं 1 चा पाढा घेतला, 1 2 3 4 5 6 7 8 9 चा 10, 1 10 10. आपण म्हणलं की 1 चा पाढा 1 2 म्हणजे 1 चा पाढाच आहे. 2 चा पाढा घेतला, 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 12 2 7 14 2 8 16 2 9 18 2 10 20. मी इथे घेतली, याची बेरीज किती येईल? बेरजेला आपण 11 ने भागले तर भागाकार 90 येतो. आता याची 1 ते 10 ची बेरीज किती येते? 55 येते. 1 ते 10 ची बाबा आणि 1 11, 9 2 11, 8 3 11, 7 4 11 आणि 6 5 11. याची बेरीज किती येते? 11. त्याला 11 ने भागलं तर उत्तर काय येणार आहे? 5 येणार आहे. इथे पाहिलं किती बेरीज येणार आहे? 1 ते 20 2च्या पाढ्यातली 2 4 6 8 10 12 14 16 18 20. याची बेरीज किती येणार आहे? 22च्या 5 जोड्या होतात. 20 आणि 2 22, 18 आणि 4 22, 16 आणि 6 22, 14 आणि 8 22, 12 आणि 10 22. 22च्या 5 जोड्या, 22 पंचे 10 अगोदरशे 110 येते.
याला 10ने 11ने भागलं तर भागाकार 10 येईल. आपल्याला भागाकार 90 येतोय. मग काय येईल तिथं? काय झालं इथे? या भागाकाराला तुम्ही 11ने गुणलं की त्या पाड्यातली बेरीज येते. या भागाकाराला 10 आहे, 10ला तुम्ही 11ने गुणलं की बेरीज येते. मग इथे आपल्याला भागाकार 90 दिलेला आहे. भागाकार 90 दिला 11ने भागल्यानंतर म्हणजे त्या पाड्यातील सर्व अंकांची बेरीज किती येणार आहे? भागाकार 11 0 0 11 9 99 990 त्या पाड्यातल्या सगळ्या अंकांची बेरीज येणार आहे. मग शेवटचा अंक कोणता येईल? मी इथे कसं सोडवलं पाहिजे? बेरीज आपल्याला 990 आली तर पहिला अंक कोणता येईल आणि शेवटचा अंक कोणताही विचारलेला असेल तर आपल्याला शेवटचा अंक विचारला आहे. मग 990 कोणत्या पाड्याची येते बेरीज? इथे बघितलं तर 110 येते. मग 4च्या पाड्यातली घेतली तर 220 येईल. 4 4 2 8 4 3 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 7 28 4 8 32 4 9 36 4 10 40 40 40 आणि 4 44च्या 5 जोड्या म्हणजे 220 बेरीज येणार आहे. मी 220 बेरीज येणार आहे. भागिले 11 केलं तर उत्तर किती येणार आहे? 20 येणार आहे. म्हणजे काय येतं इथे? 10 बेरीज झाली 110, 20 आली बेरीज 220, 90 आली बेरीज 990 आली त्याची. मग 90 आली म्हणजे अर्थ किती येईल बेरीज? बघा गेस करा. पहा इथे याच्यावरून लक्षात येईल तुम्हाला 10च्या आणि 20च्या 4च्या 2च्या आणि 4च्या पाड्यामध्ये इथे बेरीज इथं भागाकार 10 आला. मग 11 गुणिले 10 केलं 11 गुणिले 10 केलं 110 बेरीज आली. मी इथं 11 गुणिले 20 आली 220. आता इथं भागाकार 20 आहे, इथं भागाकार 10 आहे. म्हणजे या भागाकाराला तुम्ही 11ने म्हणजे बेरजेला 11ने भागलं तर भागाकार येतो. मग या भागाकारानं 11 म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार हे सूत्र वापरलं तर बेरीज 90 भागाकार येतो. म्हणून 90 11ने भागल्यावर त्या संख्येला 11ने भागल्यावर 90 येतो. म्हणून 11 गुणिले 90 केलं तर त्या संख्येतील अंकांची बेरीज किती येणार आहे? 990 येणार आहे. मग कोणत्या पाड्यातले येणार आहे? मग इथे तुम्ही गेस करा काय होते. पहा 20 दुने 40, 10 दुने 20. मग बघा इथे 90 दुने 180 म्हणजे त्या पाड्यातली शेवटची संख्या कोणती आहे? 180. मग पहिली संख्या कोणती असणार आहे? 18. म्हणजे डोकं आपल्याला ह्या पद्धतीने वेगळे विचार चालले पाहिजे. सर्वसाधारणपणे सध्या साध्या पद्धतीनं जायचं नाही. मी तेव्हा 18 दुने 36, 18 त्रिक 54, 18 चौक 72, 18 पंचे 90, 18 सक 88, 18 साती 26, 18 8 44, 18 9 62, 18 10 जोड्या. पहिली जोडी किती होते बेरीज? 198 198 198 198 198. 198ची 5 पट किती येईल? 198ची 5 पट 990. म्हणजे ते आली का बेरीज? मग त्यातली शेवटची संख्या विचारली आहे. शेवटची संख्या काय येणार आहे? 180. ही एक पद्धत झाली. आता त्याला हे तुम्हाला बेसिक पद्धतीने समजून सांगितलं की अगदी मुळामध्ये जाऊ. आता हे शॉर्टमध्ये सोडवायचं आहे आपल्याला, क्लुप्ती वापरायची आहे. मग पाड्यातल्या संख्यांची बेरीज कशी काढतो आपण? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 तेव्हा बेरीज येते. आपल्याला पहिली संख्या माहीत नाही आहे, पण पहिली संख्या माहीत नसली तर पहिली एक्स मानू आपण. जर पहिली संख्या एक्स असेल तर ही संख्या काय असणार आहे? 10x असणार आहे. मी 10 पट आहे ना, 2ची 10 पट 20, 4ची 10 पट 40, 18ची 10 पट 180. मी पहिली संख्या x अधिक शेवटची संख्या 10x गुणिले एकूण संख्या किती असतात पाड्यामध्ये हे तर माहिती आहे. गुणिले 10 भागिले 2 तेव्हा बेरीज येणार आहे 990. किंवा एखादा म्हणला सर आपल्याला बेरीज करण्यापेक्षा सरासरी काढायची आपल्याला, इथं बेरीज आपली येईल 990. ओके, एक पद्धतीने सगळा गोंधळ करायला नको एकाच्यात. ही पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 केलं की त्या सर्व पाड्यातल्या सगळ्या संख्यांची बेरीज येते. बेरीज आपण काढलेली 990. कशावरनं काढली? भागाकार 90 आहे, त्या बेरजेला 11ने भागलं तर भागाकार 90 येतो. मग 90 गुणिले 11 केले त्याच्यावरनं बेरीज आली. आता हे सोडवायचं आहे. x अधिक 10x म्हणजे 11x बरोबर हे भागिले 2 आहे तिकडे गेले गुणिले 2 होणार आहेत. या 10 गुणिले तिकडे गेले भागिले होणार आहेत.
करा हे. एका शून्याला एक शून्य गेला. 9 दुने 18 8 अचाले एक 9 दुने 18 आणि 19. 11 x बरोबर 198. x बरोबर 198 भागिले 11. 11 एके 11, बाकी राहिली 8. 8 वर 8 घेतले 88. 11 8 88. पहिली संख्या आली 18. शेवटची संख्या 18ची 10 पट 180. आलं लक्षात? चला पुढील प्रश्न घ्या. एका संख्येच्या लगतची मागील व पुढील एका संख्येच्या लगतची मागील संख्या फोडून घेऊया आपण. एका संख्येच्या लगतची मागील संख्या व पुढील संख्या किंवा लगतची पुढील संख्या असं घ्या. एका संख्येच्या लगतची मागील संख्या व लगतची पुढील संख्या यांचा गुणाकार 168 आहे. तर ती मूळ संख्या कोणती? पहा काय म्हणलेला आहे प्रश्न. एक संख्या आहे, उदाहरणार्थ आपण ती x मानली, त्याच्या लगतची मागची संख्या काय येईल? x वजा 1 आणि पुढची काय येणार आहे? x अधिक 1. आणि या दोघांचा गुणाकार आपल्याला 168, या दोघांचा गुणाकार 168 दिलेला आहे. तर ती संख्या कोणती? तर ही संख्या कोणती? मूळ संख्या कोणती? आता हे तुम्हाला लसावी मासावीमध्ये त्या धड्यामध्ये आपल्याला हा घटक घेतलेला आहे. आपण जेव्हा मधल्या संख्येचा क्रमवार मागची आणि पुढली संख्या सम असेल किंवा विषम असेल, ही कसली माहीत नाही आपल्याला, सम असेल किंवा विषम कशी असू शकते. जेव्हा क्रमवार मागील आणि पुढील संख्येचा गुणाकार, पहा सूत्र लक्षात घ्या, मागील व पुढील संख्येचा गुणाकार हा मधल्या संख्येच्या वर्ग वजा 1 असतो. म्हणजे यांचा गुणाकार हा मधल्या संख्येचा वर्ग, मधल्या संख्येचा वर्ग वजा 1, वर्ग वजा 1. मग आपल्याला इथं गुणाकार दिला 168. मग कशाचा वर्ग वजा 1 आहे? 168 वजा 1 म्हणजे ते अधिक 1 केलं पाहिजे. म्हणजे 168 अधिक 1 169. हा कशाचा वर्ग आहे? याचा वर्गमूळ काढलं काय येईल? 13. म्हणजे मधली संख्या काय येणार आहे? 13. त्याच्या अगोदरची संख्या 12, त्याच्यानंतरची संख्या 14. 12 आणि 14चा गुणाकार 168 येतो का? येतो. आपल्याला विचारले काय? मधली संख्या, मूळ संख्या विचारली. मूळ संख्या काय येईल? 13. क्रमवार एखाद्या संख्येच्या लगतची मागील आणि पुढील संख्या यांचा गुणाकार मधल्या संख्येचा वर्ग वजा 1 असतो. मग मधली संख्या 13चा वर्ग 169 वजा 1 168, या दोन संख्यांचा गुणाकार येणार आहे. ओके, चला पुढील प्रश्न घ्या. पुढील प्रश्न घ्या. आता थोडासा कूट प्रश्न आहे. एक आपण कोड म्हणतो, हुमान म्हणतो, त्या पद्धतीचे प्रश्न आहे. प्रश्न मोठा आहे, लिहून घ्या. समजा प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी, समजा प्रत्येक मूर्तीला फुले अर्पण करण्यापूर्वी अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात. अनिलच्या हातात असलेली फुले प्रत्येक वेळी दुप्पट होतात. अनिलने
अनिलने मंदिरातील तीन मूर्तींना समान फुले अर्पण केली. अनिलने मंदिरातील 3 मूर्तींना समान फुले अर्पण केली. तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर अनिलच्या हातात एकही फूल शिल्लक राहिले नाही किंवा नसेल. या तिसऱ्या मूर्तीला फुले अर्पण केल्यानंतर जर अनिलच्या हातात एकही फूल शिल्लक राहिले नसेल, तर सुरुवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुले होती? तर सुरुवातीला अनिलच्या हातात कमीत कमी किती फुले होती? पर्याय घ्या. 6, 8, 7, 10. 6, 8, 7 आणि 10. पहा, या ठिकाणी हा प्रश्न सोडवताना बुद्धी चातुर्याचा वापर करायचा आहे. एक मंदिर आहे, पहा काय होतं. या मंदिरामध्ये 3 मूर्ती आहेत. उदाहरणार्थ आपण हे मंदिर असं धरू, इथे एक मूर्ती आहे, इथे एक मूर्ती आहे, इथे एक मूर्ती आहे. आणि काय होतं, तो या दरवाजाने आतमध्ये येतो, या मंदिर मूर्तीजवळ जातो, त्याने आणलेली होती फुलं, त्यातली काही फुलं या मूर्तीला वाहतो. नंतर या मूर्तीकडे जातो, तेव्हा त्याच्या हातात जेवढी शिल्लक राहिलेली होती त्याच्या दुप्पट फुले होतात. या मूर्तीला जेवढी फुलं वाहिली तेवढीच या मूर्तीला फुले वाहतो. पुन्हा जेवढी राहिली होती त्याच्या दुप्पट फुले होतात. तो या मूर्तीला जातो, या मूर्तीला जेवढी वाहिली तेवढीच फुलं या मूर्तीला वाहतो. तेव्हा त्याच्या हातात एकही फूल शिल्लक राहत नाही. तेव्हा त्याने सुरुवातीला किती फुले आणली होती? आता पहा, या ठिकाणी शेवटला इथं दुप्पट झाल्यानंतर इथं वाहतो, म्हणजे याचा अर्थ शेवटला वाहिलेली फुलं किंवा सगळ्या मूर्तींना वाहिलेली फुलं सम ह्याच्यामध्ये असणार आहेत. कारण इथं जेव्हा दुप्पट होतात तेव्हा इथं सर्वच्या सर्व वाहिलेत. याचा अर्थ या 3ही मूर्तींना वाहिलेली फुलं जी आहेत ती समसंख्येमध्ये आहेत. म्हणजे हे गेस करता आपल्याला आलं पाहिजे. विषम संख्येमध्ये फुलं वाहू शकत नाही, कारण दुप्पट झाल्यावर विषम होणार नाहीत. म्हणजे आता इथं आपल्याला पर्याय कट पद्धत वापरावी लागणार आहे. की आता शेवटच्या मूर्तीला आपण उदाहरणार्थ 4 फुलं वाहिली आपण धरू, म्हणजे इथे सगळीकडे 4 फुलं वाहिलेत. मग आता इथे 4 फुलं वाहिली, म्हणजे आता इथे 4 वाहिली, म्हणजे इथे शिल्लक 2 राहिली पाहिजेत. आणि मग शिल्लक 2 राहिली तेव्हा त्या 2ची 4 होतात. म्हणजे इथे 4 वाहिली तर मग त्याच्याकडे किती असली पाहिजेत फुले? इथे 4 वाहिली तर 2 शिल्लक राहतात, म्हणजे 4 आणि 2 6 फुलं. इथं जेव्हा आला तेव्हा त्याच्याकडे 6 फुलं असली पाहिजे. इथनं 6 फुलं दुप्पट होऊन 6 फुलं झाली पाहिजेत. मग इथं त्याच्याकडे 3 फुलं शिल्लक. इथं जर मूर्तीला फुलं वाहून 3 जर शिल्लक राहिली तर त्याची दुप्पट 6 होतील. आणि 6ची पुन्हा मग इथं 4 वाहिली, 2 राहिली, 2ची दुप्पट 4 इथे वाहिली. मग तो इथं 4 वाहिल्यानंतर त्याच्याकडे 3 फुलं शिल्लक राहिली पाहिजेत. म्हणजे इथं किती फुलं असणार आहेत? 7 फुलं असणार आहेत. पर्यायामध्ये आपल्याला आहे उत्तर 7. आता हे समजून देतो पुन्हा एकदा. 7 फुलं घेऊन आला तो, 7 मधली 4 फुलं वाहिली, शिल्लक राहिली किती? 7 मधनं 4 गेली, 3 राहिली. या मूर्तीकडे जायला निघाला, ऑटोमॅटिक 3ची दुप्पट झाली, 6 फुलं झाली. 6 मधली या मूर्तीला किती वाहिली होती? 4. यालाही 4 वाहिली. 6 मधनं 4 गेली, राहिली किती? 2. या मूर्तीकडे जायला निघाला, दुप्पट झाली फुलं हातातली, 2ची दुप्पट 4 झाली. या मूर्तीला 4 वाहिली, तो निघून गेला.
म्हणजे कमीत कमी 7च्या पटीमध्ये तुम्ही जाऊ शकता. 7 फुलं वाहिली, प्रत्येक आणली होती, प्रत्येक मूर्तीला 4 फुले वाहिली. मी याची दुप्पट केली, 14 फुलं आणली होती, प्रत्येक मूर्तीला 8 फुलं वाहिली. याची दुप्पट करत तुम्ही याची तिप्पट केली, 21 फुले आणली होती, 4ची तिप्पट 12 फुलं. अशा 7च्या पटीमध्ये आपल्याला की या दोन्हीच्या पटीमध्ये आपल्याला किती पट पुढे जाता येईल. पण कमीत कमी किती फुलं आहेत? 7 फुलं आणली, प्रत्येक मूर्तीला 4 फुले वाहिली. मग याच्यावरती तुम्ही बनवायचे. आता हा प्रश्न फक्त त्रिकोणी 3 आहेत ना, इथे 4 देव करायचे आणि मला सांगायचं याचं उत्तर. ही 4 मंदिर आहेत. तो या दरवाजातून आला, या मूर्तीला काही फुलं वाहिली, नंतर त्याच्या हातातली दुप्पट. आता हे कोड्यामध्ये काय करतात की मध्ये एक विहीर दाखवतात. आला तो, या मंदिरामध्ये मूर्तीमध्ये फुलं वाहिली, या विहिरीवरती गेला, पाय धुतले, त्याची दुप्पट फुलं झाली. पुन्हा या मूर्तीकडे गेला, या मूर्तीला जेवढी वाहिली तेवढीच फुलं या मूर्तीला वाहिली. नंतर पुन्हा विहिरीवरती गेला, पुन्हा दुप्पट झाली फुलं. पुन्हा या मूर्तीकडे गेला, या दोन्ही मूर्तींना वाहिली होती तेवढीच फुलं या मूर्तीला जेवढी वाहिली, या मूर्तीला जेवढी वाहिली तेवढीच फुलं या मूर्तीला वाहिली. पुन्हा विहिरीवरती आला, दुप्पट झाली, या मूर्तीला गेला, इथे या प्रत्येक मूर्तीला वाहिली होती तेवढीच फुलं या मूर्तीला वाहिली. तेव्हा त्याच्या हातात एकही फूल शिल्लक राहिलं नाही. अशा पद्धतीनं म्हणजे शेवटला सम येईल अशा पद्धतीनं गेस करत मागे उलटं काढत जावा. ओके, येईल आलं लक्षात. कारण हे समीकरणाने मांडून सोडवायचं म्हणलं येतं, समीकरण येत नाही असं नाही, परंतु ती जरा खूप मोठी क्लिष्ट प्रक्रिया, थोडंसं अवघड आहे आणि हे आपल्याला पेललं पण पाहिजे. काय होतं की आज मी इंजिनिअरिंगचं जर तुम्हाला 5वीला 8वीला शिकवत बसलो तर त्या लेवलचं तुम्हाला पेललं तरी पाहिजे. तुमच्या बुद्धीच्या झेप कुठपर्यंत आहे. आपण MPSCचं हे सगळे MPSCचे प्रश्न आहे, हे पेलले पाहिजेत. पण हे तुम्हाला पेलले नाही तर हे नक्की लक्षात येणार आहे. इथं विचार कशा पद्धतीनं केला पाहिजे हे तुमच्या लक्षात येणार आहे आणि मला हे अपेक्षित आहे. माझा विद्यार्थी असा तयार झाला पाहिजे की तो MPSCचे प्रश्न देखील तो कॉन्फिडेंटली सोडवू शकला पाहिजे. 100% नाही येणार, बरोबर, मान्य आहे. सगळ्या गोष्टी 100% येणार नाही, पण ज्या येतील त्या कॉन्फिडेंटली त्याने करत राहिला, त्याला आत्मविश्वास येणार आहे. हा कॉन्फिडन्स त्याला भविष्यामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. तो इतर मुलांच्या कितीतरी पटीने पुढे तो चमकत राहणार आहे. ओके, तर अनिलने प्रत्येक येताना 7 फुले आणली प्रत्येक. आणि दुसरा एक प्रश्न होता, अनिलने प्रत्येक मूर्तीला किती फुले वाहिली? तर प्रत्येक मूर्तीला 4 फुले वाहिली. असे 2 प्रश्न याच्यावरती होते. पुढे घ्या, पुढील प्रश्न या पद्धतीने कोट प्रश्न हुमान जे म्हणतात, कोडी म्हणतात त्या पद्धतीचा आहे. प्रश्न घ्या. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलो आहे. पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलो आहे. 15 किलो आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 9 किलोग्रॅम आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 9 किलो. पाण्याने अर्ध्या भरलेल्या बादलीचे वजन, पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलोग्रॅम आहे. पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 9 किलोग्रॅम आहे. तर रिकाम्या बादलीचे वजन किती? आपण विहिरीतनं हौदातनं पाणी काढतो, पूर्ण भरून बादली घेतली तर तिचं वजन 15 किलो आहे. आणि जर अर्धी बादली घेतली भरून तर त्या अर्धी बादली भरलेल्या अर्धी बादली भरलेल्या बादलीचं वजन 9 किलोग्रॅम आहे. तर मोकळ्या बादलीचं वजन विचारलेलं आहे आपल्याला. आता पहा, पूर्ण बादली भरून घेतली बादली काटोकाट भरली, त्याचं वजन 15 किलो आहे. आता ही जर बादली अर्धी भरून घेतली तर याचं वजन 9 किलोग्रॅम आहे. म्हणजे जर या 15 किलोमधनं 9 किलो वजा केलं तर 6 किलोग्रॅम हे कशाचं वजन येणार आहे? हे पूर्ण भरलेल्या याच्यातनं
पाणी वजा केलं तर राहिलं काय? हे 6 किलो काय आलं? अर्धी बादली पाण्याचे वजन. अर्धी बादली फक्त पाण्याचे, अर्धी बादली पाण्याचे वजन 6 किलोग्रॅम येणार आहे. फक्त पाण्याचं, यात बादली नाही ॲड केली, कारण बादली सह घेतलं तर किती होते? 9 किलो होते. मग यातनं 15 किलो भरलेले, त्यातनं अर्ध्या बादली पाणी ओतून काढलं बाजूला. मग हे पाणी जर वजन केलं, हे 15 किलो आहे, त्यातनं एवढी बादलीभर पाणी काढून टाकलं, अर्धी बादली, ते दुसऱ्या भांड्यामध्ये घेतलं आणि त्याचं वजन केलं तर किती भरेल? 15तनं हे 9 वजा केले 6 किलो. हे 6 किलो कशाचं आहे? अर्धी बादली फक्त पाण्याचं वजन आहे. मग पूर्ण बादली पाण्याचं वजन 6 अधिक 6, अर्धी बादली हे पाणी फक्त आणि अर्धा बादली पाणी, म्हणजे एकूण केलं तर 12 किलो. हे काय आलं? पूर्ण बादली, पूर्ण बादली फक्त पाण्याचे वजन, फक्त पाण्याचे वजन. पूर्ण बादलीमधील फक्त पाण्याचं वजन जर केलं तर 12 किलो होतं. मग पूर्ण भरलेल्या बादलीचं, पाण्यासह बादलीचं वजन किती आहे? 15 किलो. मग या 15 किलोमधनं फक्त पाण्याचं वजन 12 किलो वजा केलं तर काय येईल? 3 किलोग्रॅम हे बादलीचं वजन आहे. मोकळ्या बादलीचे वजन किती आहे? 3 किलोग्रॅम. पुन्हा एकदा समजून घ्या, सोपं दिसतं पण लक्षात येत नाही. पूर्ण बादली भरून घेतली 15 किलो आहे, अर्धीच भरून घेतली तर 9 किलो आहे. पूर्ण बादली भरून घेतली इथे अर्धी आहे, म्हणजे अर्धी बादली 9 किलो भरतं, म्हणजे अर्धी बादली पाणी काय केलं? काढून घेतलं, दुसऱ्या बादलीत दुसऱ्या ह्याच्यामध्ये ओतलं. मग जर पूर्ण बादलीचं 15 असेल आणि अर्ध्या बादलीचं 9 असेल तर हे वरचं वजा केलेलं व पाण्याचं वजन किती असेल? 15 तर 9 केलं 6 किलोग्रॅम. हे फक्त अर्ध्या बादली मोकळ्या फक्त पाण्याचं वजन आहे. मग अर्ध्या बादलीच पाण्याचं वजन 6 किलो, मग दुसऱ्या ह्या राहिलेल्या फक्त पाण्याचं वजन 6, 6 आणि 6 12 किलो. हे काय झालं? फक्त त्या बादलीतल्या पाण्याचं वजन आहे. मग एकूण पूर्ण भरलेल्या बादलीचं पाण्यासह बादलीचं वजन 15 किलो आहे. 15मधनं फक्त पाण्याचं वजन 12 किलो वजा केलं तर 3 किलो काय आलं? बादलीचं वजन. चला पुढे घ्या. एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर, एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर, 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. एक माकड 15 मीटर उंच असलेल्या खांबावर चढण्याचा प्रयत्न करते. ते एका मिनिटाला 5 मीटर वर चढते. ते एका मिनिटाला 5 मीटर वर चढते व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते. व दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरते. असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल? असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल? असे करता करता ते किती मिनिटात त्या खांबाचे टोक गाठेल? 15 मीटर उंचीचा खांब आहे. आता मी खांब काढतोय. या खांबाची उंची आहे 15 मीटर. 15 मीटर उंचीचा खांब आहे. तर ते काय होतं? एका मिनिटामध्ये 5 मीटर वर चढतं. एका मिनिटामध्ये ते 5 मिनिटं वर चढतं. आता खांब घसरडा आहे. दुसऱ्या मिनिटाला ते थांबतं. चढल्यामुळं ते थकतं, ते थांबतं आणि मग तेव्हा ते 3 मीटर खाली घसरतं. म्हणजे पहा इथं मी इथे भाग करतो त्याचे 1 2 3
4 5 भाग, म्हणजे एका मिनिटाला ते 5 मीटरवर गेलं, दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरलं, म्हणजे ते प्रत्यक्ष किती आलं, 2 मीटरवर आलं. म्हणजे एका मिनिटाला 2 मिनिटामध्ये ते प्रत्यक्ष किती गेलं, म्हणजे एका मिनिटाला 5 मीटर वर चढलं आणि दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरलं, म्हणजे इथे 2 मीटरवर आलं. वेळ किती, 2 मिनिटे. 2 मिनिटामध्ये ते 2च मीटर गेलं. 2 मिनिटामध्ये ते किती प्रत्यक्ष गेलं, 2च मीटरवर गेलं. ते मला गाव सर 5 मीटर गेलं, 3 मीटर, एका मिनिटामध्ये 5 मीटर वर गेलं, मग दुसऱ्या मिनिटाला 3 मीटर खाली घसरलं, म्हणजे ते आलं कुठल्या ह्याच्यावर, 2 मीटरवर. मग या 2 मीटरवर जायला त्याला किती वेळ लागला, 2 मिनिटे लागला. म्हणजे 2 मिनिटामध्ये ते 2 मीटर. मग आता तसे 10 मिनिटामध्ये आता याचे पर्याय घ्या लिहून. पर्याय 6 10 15 11, 6 मिनिटे, 10 मिनिटे, 11 मिनिटे आणि 15 मिनिटे. 6 10 15 11, 11 15, 6 10 11 15. 2 मिनिटाला 2 मीटर गेलं, म्हणजे एका मिनिटाला 1 मीटर. मग 15 मिनटं, 15 मीटरचं काम 15 मिनटं. उत्तर चुकलं. म्हणलं सुरुवात 2 मिनिटाला 2, एका मिनिटाला 1 मीटर म्हणलं, 15 मिनिटाला 15 मीटर, चुकलं. पहा कसं. तर 2 मिनिटाला 2 मीटर झालं, मग 10 मिनिटामध्ये ते 10 मीटर वर गेलं. 10 मिनिटामध्ये ते 10 मीटर वर गेलं. उदाहरण इथे 10 मीटर आहे, हे 5 मीटर आहे. आता हे आकृती काढून दाखवायचं म्हटलं तर पहा, इथे 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता हे संपूर्ण भाग केलेत आपण. आता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग असं 2 मिनिटामध्ये 2 मीटर, म्हणजे एका मिनिटाला 1 मीटर, मग 15 मीटरला 15 मिनटं. उत्तर चुकीचं आहे. ते कसं पहा. तर पहिल्या मिनिटामध्ये ते 5 मीटरवर गेलं, दुसऱ्या मिनिटाला ते खाली 2 मीटर आलं, तिसऱ्या मिनिटाला ते 2 वरनं 7 वर गेलं, तिसऱ्या मिनिटाला. चौथ्या मिनिटाला ते 7 वरनं 3 म्हणजे 4 वर आलं चौथ्या मिनिटाला. 5व्या मिनिटाला ते 5 वरनं 9 वर गेलं, 5व्या मिनिटाला. 6व्या मिनिटाला ते 6 वर आलं. पहा 6व्या मिनिटाला 6 वर आलं. 7व्या मिनिटाला 6 आणि 5 11 वर गेलं. 6व्या मिनिटाला 6 11 वर गेलं. 7व्या मिनिटाला ते 7 वर आलं. 8व्या मिनिटाला ते 7 आणि 5 12, एक सुटतंय नाही ते मध्ये. पहा पहिल्या मिनिटाला ते 5 गेलं, दुसऱ्या मिनिटाला 2 वर आलं, तिसऱ्या मिनिटाला ते 7 वर गेलं, चौथ्या मिनिटाला ते 4 वर आलं, 5व्या मिनिटाला ते 9 वर गेलं, 6व्या मिनिटाला 6 वर आलं, 7व्या मिनिटाला ते 11 वरती गेलं, 8व्या मिनिटाला ते 8 वर आलं. 8 वर आलं, इथे चुकलं पहा. 8व्या मिनिटाला ते 8 वर आलं. 9व्या मिनिटाला 9 8 वरनं 8 आणि 5 13 वर गेलं. 9व्या मिनिटाला ते 9 वर आलं. 10व्या मिनिटाला 9 आणि 5 14 वरती गेलं. चुकतंय तिथं चुकतंय. पुन्हा तेच गोंधळ झाला. साध्या सोप्या भाषेत सांगतो मी अगदी. पहिल्या मिनिटाला 1 5 गेलं, दुसऱ्या मिनिटाला 2 खाली आलं, तिसऱ्या मिनिटाला ते इथे लिहू आपण. पहिल्या मिनिटाला हे, दुसऱ्या मिनिटाला हे, तिसऱ्या मिनिटाला हे, चौथ्या मिनिटाला. 5व्या मिनिटाला ते 5 वरनं 4 वर 9 वर गेलं. 6व्या मिनिटाला 9 वरनं 3 खाली घसरलं, 6 वरती आलं. 7व्या मिनिटाला ते 6 वरनं 5 11 वरती गेलं. 11तनं 3 8 वर आलं 8व्या मिनिटाला. 9व्या मिनिटाला 8 वरनं 13 वरती गेलं. 10व्या मिनिटाला 13 वरनं ते 10 वर आलं. 10व्या मिनिटाला ते 10 वर आलं. 11व्या मिनिटाला 10 वरनं ते 15 वरती गेलं. आता घसरलं कसं, वर गेल्यानं. 10व्या मिनिटाला तिथं गेलं ना, पण 11व्या मिनिटाला ते 10 वरनं 15 वरती गेलं. वर गेल्यावर कसं घसरेल,
मग किती वेळ लागेल? 11 मिनिटे. म्हणजे 10 मिनिटाला 10 मिनिटं जातं, 10 मिनिटाला ते 10 मीटर गेलं. पण 11व्या मिनिटाला हे जर वरती पोचलं असेल, वरती पोचलं घसरेल कसं खाली? घसरते का? खांब घसरडा आहे म्हणून. म्हणजे एकदा वर खांबाच्या वर चढल्यानंतर घसरेल का? नाही ना. त्यामुळं उत्तर काय येणार आहे? 11 मिनिटे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं 15 मिनिटे 15 मीटरला ते चुकीचं आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढील भागात.